झी मराठी, चर्चाही होणारच। आळते तालुका हातकलगल येथील लोकनियुक्त सरपंच यांचा मनमानी कारभार व विकासापासून वंचित राहिलेले आळते हे गाव केवळ मोठेपणा व आश्वासनांच्या खैरातीवर जगत आहे। गावचा विकास मोठ्या प्रमाणात खुंटत असल्याचं मत ग्रामपंचायत सदस्य जावेद मुजावर यांनी बोलताना व्यक्त केलं। त्यांनी आळते गावातील वेगवेगळ्या विषयावरील समस्या कधी सुटणार, परिणामी त्यासाठी ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच यांनी सहकार्य करावं असं आवाहन केलं। प्रतिनिधी विनोद शिंगे, कुंभोज। नमस्कार। आज आळते देवनगरीमध्ये सर्वप्रथम इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया यांचे आम्ही स्वागत करतो। आज आळते देवनगरीमध्ये आळते गावचे लोकनियुक्त सरपंच यांच्या कारभाराची पर्दाफाश करणारे आज आळते ग्रामपंचायतच्या पवित्र सभागृहाच्या समोरच ही पत्रकार परिषद आज आयोजित केली आहे। ही पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश हा एकच आहे की गावातील नागरिकांना स्वतःच्या स्वार्थासाठी वेगवेगळ्या योजना ज्या असतील त्यापासून वंचित ठेवण्याचं काम व लोकांना वेठीस धरण्याचं काम हे लोकनियुक्त सरपंच करत आहेत। या संदर्भात असे भरपूर मुद्दे आहेत, 35-40 मुद्दे आहेत, परंतु आम्ही आज या पहिल्या पत्रकार परिषदमध्ये काही 8-9 मुद्द्यावरच ही पत्रकार परिषद आज आयोजित केली आहे। येणाऱ्या काळामध्ये अनेक मुद्द्यावर आम्ही वारंवार पत्रकार परिषद आयोजित करू। आता मी पत्रकार परिषद सुरू करतो। एक 4 दिवसापाठीमागच आळते गावामध्ये सत्ताधारी गटाकडून लोकनियुक्त सरपंच यांच्या माध्यमातून 2,27,00,000 रुपयाचं उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या फटाकडे लावत, हलगी वाजवत, गावाला जागे करत दिमाखात झाला। विकास काम होते गावामध्ये, त्याबद्दल आम्हाला लोकनियुक्त सरपंच, ज्येष्ठ जिल्हा सदस्य यांचा स्वागत करतो। आमच्या महापरिवर्तन विकास आघाडीकडून त्यांचं अभिनंदन करतो। परंतु उद्घाटन करत असताना या कामामध्ये जी कामे मंजूर आहेत, ज्या कामाचे वर्क ऑर्डर झाले आहे, ज्या कामाची टेंडर झालं आहे, ज्या कामाचे प्लॅन एस्टिमेट मेजरमेंट झाले आहे, त्या कामाची उद्घाटन न घेता फक्त गावातील नागरिकांना भूलभुलैया करण्यासाठी, आकडेवारी फुगवण्यासाठी फक्त उद्घाटन सोहळा हा झाला आहे। त्यामधील महत्वाचा मुद्दा म्हणजे आळते गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र आहे। या राज्याचे आरोग्यमंत्री, कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय आंबेडकर साहेबांचं प्रथम मी आमच्या आळते ग्रामस्थांमार्फत अभिनंदन करतो। अभिनंदन यासाठी की आळते गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राला तिने 45 लाख रुपये प्रशासकीय मान्यता दिली आहे। आणि हा प्रशासकीय मान्यता, हा निधी मिळवण्यासाठी आळते गावातील सुपुत्रच मोहित जासूद या व्यक्तीनं हा पाठपुरावा करून हा निधी आणला आहे। यामध्ये कोणाचंही श्रेय घेण्याचा प्रश्न येत नाही। मोहित जासूद हा कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांना हा पुढाकार घेऊन हा निधी आणण्यासाठी प्रयत्न केला आहे, पण श्रेय आज कोणीतरी घेत आहे, याचं दुर्दैव वाटतंय। स्मार्ट या PSC ला जे 45 लाख रुपये अनुदान मिळाले त्याचं फक्त प्रशासकीय मान्यता झाली आहे। याची अजून टेंडर प्रोसेस झालेला नाही, प्लॅन झालेला नाही, एस्टिमेट झालेला नाही, कोणतेही अजून प्रोसेस नसताना फक्त गावातील लोकांना भूलभुलैया करण्यासाठी राजकीय लाभापोटी फक्त त्याचा उद्घाटन सोहळा घेण्यात आला आहे। या कायद्यामध्ये किंवा या घटनेमध्ये कुठे तरतूद आहे का ज्या कामाला अजून वर्क ऑर्डर नाही, टेंडर नाही, त्याची उद्घाटन घेता येतात का? तुम्हाला माहिती असावी की 4,500 घरकुल मोदी आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेत, मंजूरचे पत्र मिळालेत आणि सीओनी 4,500 घरे रद्द केली। चुकून हा काही शासनाच्या काही पॉलिसीमध्ये जर रद्द झालं तर त्याला जबाबदार कोण? हा प्रथम हा मुद्दा। दुसरा मुद्दा,